हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं येषोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। रन्नंतू आशिल्ले कडेचे वर्ष रे कृष्ण सत्यभामी परे पळचायली त्यांनी चमकल नंतर धृतराष्ट्राक एक नमने भय्य कसं म्हणे पांडव मिगेले चेडुवांक दवर्णाची म्हणलेले जला रे त्या ब्राह्मणान त्या बाई येऊन पुरे सांगले ना शिवालय वचोन शिवा समित इंद्रालय स्वर्गलोका वचोन पुराय अस्त्र मान्य शिवा समित मेथ सान पाशुपतास्त्र सत्तान घेतला म्हणताना या पुरे शकून ऐकता ऐकून तांतूय त्यांनी मस्त कष्ट आरसाची म्हणून ब्राह्मण सांगतारच ना शकुनीक भारी खुशी जातो वचून दुर्योधनाला सांगता त्यांनी कष्ट आरसतानाची तांकां निकी आम्ही बाध दिव का वचून तांगेले द्राक संतोष रे विहारनी कोरनू येवया म्हूण सांगून सांगतो तो कसं संपत्त आमगेल्या कितलंस थंय प्रदर्शन करून येवया म्हूण शकुनीन नाना रितीरी सांगतना न्हय आम्ही तांकां नंज हाडोवका मत्सर येवका तांकां तांणी बेजार पावका कुसगी मनाच्यांक कुसगी बुद्धीची वची न्हय कडे जायत म्हूण सांगून वपलीची एक नमने राक्षस मन म्हणटा पळय तामसी मन तशी कडे रे दुर्योधन ओपला वय जाल्यार रे धृतराष्ट्रांनी भीष्मान संमती दिनानातलं रे म्हळ्यार ओपीक दिनानातलं वच्चा जायना म्हूण म्हणलेले गोतच नव ताका इथे म्हळ्यार रे आतां निमगेचे चमकले खंडीत ओपीक दिना त्या मागीर गोतस कडे करून सांगता गायी गणती करच्याक म्हळ्यार रे दनगणती करूक वच्चे म्हूण सांगून वचा म्हूण कडे थंय जायत म्हूण म्हणलें धृतराष्ट्रान ताण मिगेल चेडू तशी वच्चेश नाची पांडवान आशिल्ले कडेन वच्चानच जनी म्हूण सांगला न्हय त्यांनी तेन्ना बा मी दोड्डी वताची गायची दोड्डीक थंय वचून गाय पुरे लॅक करताची ते जावन नुत येताची थंय लागीं स्थळार आनी भोंवताची पांडवाल सुद्दी वचना मागीर म्हूण नमगून पेटयले ताणें खडे हांगा दुर्योधन कसं करता शकुनी कर्ण आनी तांगेले भावंड तांगेले बायलो कसं वैभवार अलंकार करून घेवन सकल भारी वैभव कळबे मेरवणीक अशी एक नमने होडी सीधा द्वैत सरोवराले चमका थंय पुराय सಣ್ಣ सಣ್ಣ शिबीर अवंगल्याचे न्ही पळय तेदन तशें कन्न न्हय कोरून थंय राबल्यांची मस्त गाय वासरू सकडस पुराय तांक पुराय राजमुद्र घालची म्हूण आस आतां पळय गायचे वयर लोन काडले रे बँकाचे वचून कान्ना एक टिकी घालतात तशी पुराय गाय वासरांक राजमुद्रनी घालून पुराय लेक्क समस्व पळोवन ते कार्य जालें न्हय आनी हानी इतलें काम करतना स्त्री यो तांगेले इतल्या वैभवारी ते बारी मनोरंजनांनी कोरून भोंवतर विहार करतर आसाची कळव्या दुर्योधन कसं करता आमी एक बेटी कोरून येताची म्हूण तांकां सांगून बेटी कोरूं वता हांगा तांणी बेटे चमकल ते दिसूची कोणे दुर्योधनान कर्णान सकडी शकुनी मोठो बेटे चमकलेले तेन्ना हांग कसं जाता म्हूण म्हळ्यार पांडव द्वैत सरोवरा त्या कडच्यान पांडव वचत न्हू तांणी एक द्रौपदी लोट बैसून एक यज्ञ करतर ते सगळे द्वैत सरोवर कोणाले कंट्रोल आशिल्ले म्हळ्यार गंधर्वांक गेले न्हय हांकां कसले करनाशिल्लीची पांडवांक त्या गंधर्व पळय जाल्यार दुर्योधन हांग पांडव थंय आसाच म्हूण गुतच न्हू द्वैत सरोवरा लागीं चंद करून ते सरोवरा भितर नाव न्हू तांकां जाळ हाडोवचें म्हूण थंय नाल्लेल वरी जेता म्हूण म्हणटना थंय येतना ते दना त्या सरोवराक गंधर्वराय चित्रसेन न्हय तेगेले बायल चेडवांक घेवन येवन तो थंय मनोरंजन करतर आस तो थंय भोंवतर आस कडे री दुर्योधनाल सैनिक कोप भितर येयले पळोवन चित्रसेना कोप येयले
तो तांकां युद्ध आपयता तांगेले दोग जाण म्हणटा युद्ध जाता गंधर्वांक माया युद्ध गोतच ना ते हांकां गोतना कोणाक दुर्योधनाक न्ही दुर्योधनांनी सलवता कळ्ळें खंय तर म्हळ्यार कर्ण तितले शूर आवस म्हण तशील पळय तो आनी तो बंधना पडता म्हणटा तो चुकोवन घेवन धांवता थंय दुखून कळ्ळें सुरवेचे चूक ही ताणें दुर्योधनाक केल्लेली कर्णान सुरवेक आनी युद्धा फाटी घालून धांवील म्हळ्यार सुरवे म्हूण येतना जल्वे ताका बारी एक युद्धान तूं भारी श्रेश्ठ मेगेली इतली व्हड युद्ध करतलो कोणय ना योद्धा कोणय ना सकड म्हूण आशिल्लें एक बारी गर्व आशिल्लो पळय तागेले ते गर्वभंग जाल्ले कळ्ळें हांगा युद्धांत आशिल्लें दुर्योधन सकड जनांक कौरवांक कितले जन दुर्योधना लोटयले तांकां पुरे गंधर्वान चलसायला आनी तांकां हें बंधना घाल्ले ब्राह्मणांनी कैयसची म्हूण तांगेले मागशी येयले दुर्योधनाल बायलांक कौरवाल बायलांक तांकांय बंधना घाल्ले जल्वे बरलेल दुर्योधनाल सैनीक मागीर मंत्र्यो ಸ್ವಲ್ಪ जन थंय पांडव आसा म्हूण तांकां गोत्त आशिल्लें पळय थंय वचून तांगेले लाल्ली घाल्ली आमगेले राया सोडवाका म्हूण कडे भीम म्हणाल खंय कळव्या अण्णा कसले करचें नाका आमी मुखारसून कोरका आशिल्ले कळ्ळें हे कौरवांक बंधन कोरका सोलबाका युद्ध कोरका असल पुरे आमी लेखील पळय हे गंधर्वांनी केलें न्हय आमकां देवान अनुग्रह केला म्हूण लेक अण्णा तांणी वायट उद्देशान आमगेल्या आयिल्लीची तांणी आमकां पोट्टा उज्जाडोचें म्हूण सांगून आयिल्लीची तेश जावन पळय तांकां समाची शिक्षा देवान केल्ले कळ्ळें आनी एक कसो म्हूण म्हळ्यार आमकां अशी निर्गतीक केलेले नाक्क जेल्ले ढोंगी कोरून पगडी खेळून न्हय पुरे तांकां मेळ्ळे तांगेले पुरे कुत्सीत कामां मेळ्ळेलें फल म्हूण लेख आमगेले मालगड सांगताली न्हय अण्णा तूं कूड घसना हांवें मालगड जन गुरुजन गोत आशिल्ले ज्ञानी जन पुरे सांगताचे कोण निरपराधींक द्वेश करतकी त्या दुश्टाक एक कोणाकय कळना तिनी मनीस मारता म्हूण के तशें जालें न्हय आजी आमगेले तांगेले कसं की वैरत्व आमगेले तांगेले मध्ये कसं की सकट जाल्लें जाल्यार तिनीचे कोणकी एकलो येवन अगत्य नाशी कसं म्हणना वट्रा सैवनांक मारली काही बंधनाक घाल्ली काही तशी जावं आमी कितें आनीक कसं म्हळ्यार आमी दुस्थिती रसच म्हणून तांकां कोणकी सांगला हांगा आमकां पळोवच्या येतात न्हय तांणी थंय वतात न्हय कोणकी सांगला समालोचन करतो प्राज्ञ न्हय तो कोण भीमू वायुदेव न्हय भयंकर ज्ञानी तो आलोचन समालोचन करून सांगता पळय कोणकी तांकां वचून आमगेले वायट स्थिती कसल स्थिती रसाची आमी पुरे सांगला न्हय बारीक खूश दिला दिसता तांकां हांगा आमकां येवन तांगेले शिफारस पुरे संभ्रम पुरे दाखोवन आमकां पडटा उज्जो करचे म्हूण लेखून येयलीची आमकां हास्य करूं येयलीची कळ्ळें जालें न्हय वैभव दाखोवचे आयिल्ले वैभवाची अवस्था पळयली न्हय तूं देवानाची तांकां समची कसं कोरका तसले एक देवाना फल दिला म्हूण लेख कळ्ळें आनी म्हणाल खंय अधर्मी जन दुरात्म जन कशी जत्ताची तांकां कसं दुर्गती मेळटा म्हूण सगळी लोकां दाखोवचे खातीर देवान दुर्योधनाक आनी तागेल्या परिवाराच्या बंधना घाल्ला कितकी तुवें सकट कसले तूं मध्य प्रवेश करची नाका जाल्यार भीमू दुर्योधना आनी वैर अशी पळय उलयत म्हणटना युधिष्ठीरू आक्षेप करतके कसं म्हणटा म्हळ्यार तो आनी वैरी जावन आसच्या पुरो आमकां तांणी वायट करून आसच्या पुरोची जाल्यार आमकां तांणी भावंड म्हळ्यार वय न्हय तशें जावन तांणी कश्टारस म्हणटना आमी हांगा इतले वीराधिवीर जावन हात बांदून नुता बसचे समनी तांकां रक्षण करूं का आमगेलें कर्तव्य न्हय तें म्हूण सांगता आनीक सांगता खंय युधिष्ठीर भीमाक पळय भीमा बाप भाव म्हणले कुल्ल असल झगडो कलह सगळे आसूचे आसा कित्याक म्हळ्यार आमकां तांगेले अभिप्राय कुलेक ना भिन्नाभिप्राय म्हणटाचे हें भिन्नाभिप्राय येवचे कसल्यार भिन्नाभिप्राय इत खातीर येवचे म्हळ्यार गुणाक न्ही अवगुणाक म्हळ्यार आमगेले चंग गुणाक तांगेले प्रतिकूल गुणा निमती जाल्यार ते तांगेले अज्ञान कळ्ळें परस्पर वैर असल्यार एक कुल नाश जावचें म्हूण ना कुलधर्म नाश जावचें म्हणूय ना वैवे आजी आमी तांकां बिडगड करना नासले पळय स्त्रियांक समीत बंधना घाल्ला ते समन्हय न्हय आमी यज्ञ करतना पळय आतां गंधर्व रायो चांग म्हणून आमी कशी सांगचें कित्याक आतां ताणें जलक्रीड करचे कडेन
कौरवा इलिंची म्हूण ताणें बंधना घालेलें म्हूण ताणी सांगला रे ते सम्म म्हूण आमी सांगू जायना ते म्हळ्यार आमी हांगा यज्ञ करता रसच म्हूण गोतस एक देवाक संबंध पावन कसं की एक चांग काम जातना थंय येवन विलास करूनच बायलेंकनी घेवन येवन वयवे म्हणटना गंधर्व ही दुष्ट बुद्धीचो जालो आनी एक कसं म्हळ्यार आमगेल घरकडचे मिगेल भावंड तांकां अपहरण केलें तांकां कसं की तांगेल ओट युद्ध केलें त्या वय म्हणलें क्या तांगेल बायलांक कसलें अपहरण करून बंधना घाल्लें आमगेल वंशाक कळंक येयलें बरी जल न्हय तशें जावन तांगेल बायलां खातीर जाल्यार तांणी पळय आमकां दुवा समान भयण्या समान म्हूण लेखल्यार आमी तांकां पुराय सोडोका दिलो आमगेल धर्म न्हय तशें जावन सुरवेक आमी तांकां रक्षण करुया धर्म पालन चुकूनच आमी धर्म पालन करचे विशया चुकूनच तशें जावन तांकां पुराय सोडवान हाडी म्हूण कळ्ळें पळय आतां अण्णान सांगलें कळ्ळें अण्णान सांगलें आतां वचूका आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार युधिष्ठीर वापस सांगके पळय तांणी शत्रू आमगेले संकटां आसाची हे मेळाक तांकां सोडवायलें म्हूण म्हळ्यार आमगेलें मना एक तृप्ती जाता कळ्ळें आनी तुका गोतूच न्हय कोणाकय एक राज्य प्राप्ती जालें जेवो एक चेडूं जालें पुत्र प्राप्ती म्हणटात ताजे आनंद विंगड खंयच्या आनंदाकय चड तांतूय तो आमगेलो शत्रू वय तूं सांगल्या वर न्हय म्हूण म्हणा ताका देवान शिक्षा दिलेलें वय तेवूय हांव न्हय म्हूण म्हणा अहंकारी दुर्योधनाक आमी कांय शिक्षा दिवच्या वचना आशिल्लीची ताका गंधर्वाले बंधना घाल्लेलेची देवान केल्लो व्हड अपमान तशी आतां आमी आमकां ताणें कितली मटा द्वेश केला म्हळ्यार आमगेल हे दुर्गतीक कारण तोची आतां आमी ताका सोडवायलें म्हणल्यार सुरवेक ते गंधर्वरायाल निमती अपमान जाला आतां आमी ताका सोडवायलें म्हूण जाल्यार ताजी पशी व्हड अपमान तागेल जिवा मानांतू ना इतक म्हूण म्हळ्यार पांडवांक रान्नां धांवडायिल्ल मनशांक रान्नां ताका आनी तागेल बायलां बंधनां दुखून सोडवायले पांडवान खंय म्हूण तागेल येद्रक कोणें उलयताची म्हूण जाल्यार मुखार संदेश आवतरी ताजी पशी व्हड अपमान आसवे तशें जावन पळय एक जावन आमगेल धर्म आमी पालन केल्ल्या बरी जाल्लें स्त्रियाल रक्षण करून वयवे आनी एक जावन ताका जोर अपमान केल्ल्या बरी जाल्लें कसलें जावो कसं आमी ताका सोडवान व्हेल्ल्यार कळ्ळें सोडवान वर नातले त्या गंधर्वाला आतां मेल्लो तो आमी सोडवान मेल्ल्यार तो मंचूनच जाल्यार मेल्ल्या वरी ताका म्हळ्यार अपमाना निमती तशें जावन आमी सेड तिरसूचेच हें जाल्यार धर्माक विरुद्ध न्हय नतिले रितीर सेड तिरसूचें म्हणून युधिष्ठीर सांगता पळय तशी वय म्हूण दिसलें भिमाकय अर्जुनाकय तांणी म्हण लेखलेकय अण्णाला आज्ञ पालन करका आनी अण्णान सांगल्या धर्म पालन केल्ल्या बरें जाल्लें ताजी ओटूची आमगेले अत्यंत वैरी जावन आशिल्ले दुर्योधनादीक अपमान केल्ल्या वरी जालें म्हूण तांकां संतोश जालो की अण्णान पुराय सोडवान सांगतरी सिदाय गंधर्वाल वटू युद्ध केलें तांतूय निचावन गंधर्वराय चित्रसेन तागेल प्रितीचो नव्हतो जाल्यार तसल्यार चित्रसेनान कसलें तागेल वटू युद्ध केलेलें म्हळ्यार हांकां कौरवांक बंधनां घालेलें कसल्याक म्हूण म्हणल्यार युधिष्ठिरान अर्जुनाले कितले पराक्रम आसा पळया म्हूण सांगून दुर्योधना दाखोवचे खातीरच अर्जुनान युद्ध येवका म्हूण केलेलें कळ्ळें ताणें तशें जावन अर्जुनाल वटू भिमाल वटू भयंकर युद्ध केलें भयंकर युद्ध कळ्ळें करून कडेरी चित्रसेन पुरजनाल एद्राक अर्जुना शरण येयल्या बरें केलें ताणें मेजन जायना युद्ध करचें तुमगेलें तसलें अरे भयंकर आमगेल वटू युद्ध करचें मेजन जायना म्हूण शरण येयल्या बरें केलें जल्वे पळय ते गंधर्वराय चित्रसेनान कौरवांक तसल्यार उद्देशपूर्वक बंधन केलेलें म्हूण जालें न्हय तागेल मना कसं न्हय म्हूण म्हळ्यार ते दुश्ट दुर्योधन कर्ण शकुनी हांणी पळय तांकां येयल्ल संपत्ताचे अहंकारान हांगा पांडव मस्त अवनती येयल्यांचें असल पांडवांक पांडवाला येवन द्रौपदीकय तांकां अपहास्य केलें न्हय मालकडे लेगी फटी मारला कसलें दनगणतीक म्हूण बैबे म्हणटना इंद्राक हे पुरे कळत न्हय इंद्रान ते गंधर्व चित्रसेना पेटोवचें कळ्ळें ताणें येयल्लो उद्देश इंद्रालो उद्देशय परिपूर्ण जाल्ले हांगा युद्धाक आपोवन युद्ध करून तांगेल्या सलोल्या वरी दाखयले देखून पांडवाल तितली बलिश्ट 3 लोकांक ते कोणेय ना म्हणून गंधर्वरायान दाखयल्या वरी जल्वे आतां
गंधर्वान चमकल नंतर दुर्योधनाक युधिष्ठिर म्हणाल काय पळे दुर्योधना आणि मुखारे असल वाईट काम कसले करू नका आमगेल वेळीचे द्वेषान कसं की कोरू चमकल वचून वणतीक वणती माती घट्टेस म्हणून वणतीक मारल्या बरे जलतो ಮತ್ತೆ ಕಳ್ವೆ ಮತ್ತೆ ಕಿತ್ಲೆ ಗಟ್ಟೆಸು ಒಂಟಿ ಓರ್ ಮತ್ತೆ ದಡೈಲ ಮತ್ತೆ ಬೆಚ್ಚೆ ಒಣತೆ ಬೆತ್ತನ तश्चावनो तू असल परे द्वेष कोरची बुद्धी नी सोण पुरे भावंडांगेल ಒಟ್ಟು ಸಂತೋಷಾರ ಸುಖತ್ವ ವಸ ತುಕ ಚಾಂಗ್ ಜವೋ ಮುನ್ सांगून पेटयता हांगा दुर्योधनाक लज्जी अपमानान तगल तोंड कसरने ताका अळशीक जल्ली मुन्नाके माते तो गुक्कोर कोणाल घेऊ लईन नशी हसीनावतीक चमकलतो म्हण अन्य कसने म्हण म्हणल्यार तो विपरीत अभिमानी नव्हे दुराभिमानी म्हणून येतं अनेक सगळं दिस तक्का ताण वगळून घेवचे आत्मस्तुती करतरसचे तक्का जाय जल संपत तसं असे नावती राय म्हण म्हळ्याले अहंकारान भारी दर्पिष्ट जल्लो तो तागेल पौरुष हांव अशी हांव तशी म्हणून कोचवान घेवन आ पांडवांक कसं कोत्तान सगळो दिसू तेगळसूचे हियाळसूचे तांगेल कसं तो इकोंके सोदून हासचे असं पुरे करचे न्हय पापिश्ट तो आत ताका मस्त अतिमानित वशील जनाक अपमान सैसूच्या जायना आत ताका अपमान जाल्ले कोणाल निमती जालें सुरवेक चित्ररथाल निमती जालें मागीर पांडवान सोडवान सोडलेलो पळय ताका सोडवायले आनीकी व्हड अपमान जाली की ताका हस्तिनाचे वती वच्चाकल जिके कळवे जाल्यार ताका अपमान जाल्ले गंधर्वरायले सलवल म्हळेले अपमान मात्र मन आयत शिवाय आम जाय म्हणू पांडवांक बादीवच्या चमकलेल चुकी म्हण म्हळेल तागेल मनांत येनी त्यांची तामसी जना लक्षण त्यांनी कोणाकय कसले केलं आम्ही करची चुकी म्हणून त्यांनी लेखनाची कळव्या कडे रे ಸ್ವಲ್ಪ दूर प्रयाण केलं की प्रयाण करून इकडे रथ राबोच्या सांगले की आणि हंगा कर्ण धाविल नव भिवून ताका आता यो वापास सैन्याने घेऊन येतरस कोण दुर्योधन तागेल मनांत कसले म्हळ्यार गंधर्वाल्यागी युद्धा वचून यो दुर्योधन गेलवू नयला म्हूण सांगून तो धाम नयला कई आणि तू भारी पराक्रम दाखयल तू तांगेल युद्ध केलं म्हाका समीत जाय न्ही दुर्योधना युद्ध करू हांव धांवलो मेगेल जीव वरल्या पुरो म्हूण सांगून जीव वरल्या पूर म्हूण हांव हेडी म्हूण लेखू नका मुखारसून महाभारत युद्ध जेतन तुका मेगेल निमते सहाय कोरका न्हू हांव आतां कसले जावन तांणी म्हाका दिश्य न्ही मारल्या रे तेदन पांडवाला हांव एकलो समर्थ न्हू युद्ध करूक तशें हांव हांव धांविलो इत्या कसले लेखू नका म्हूण कडे हांगा कर्णा कसले कळणी म्हूण कळवे दुर्योधनाक लज्जी जावन कळस काण रडलो कय तितली रडलो कय कळवे म्हळ्यार सलबला विंगड त्या अपमान ताजे नंतर सोडवा येईल कोणे आम्ही महाशत्रुत्व दाखोवचे तसले कोण पांडवांक गेले तर सलबला म्हणटना इतले महाशूर म्हूण होगळसितन तागेल मन आनीकी दुखली कय जाल्यार सैसून घेतला कर्णाल वैरी कसले कोप्पनी अशेष जल रे म्हणून पुराय सांगले कळव्या आनी म्हणालो पुराय देवतेन आनी गंधर्वान येवन पांडवांक बारे होगळसिले गौरव दिले पळयतना म्हाका कशी जावका रे कर्णा म्हणून सांगली कय हंचाण तई आम्मेगेल बायलांनी पुरे आशिल्लीचे अंतपुराचे स्त्रियो तांगेले एद्राकचे त्या गंधर्वान आमकां पांडवांक गेले पाययारी घाल्ली पळय म्हणटना कितली लज्जी जावका आमकां वांचोवच्या तांणी दय दाखयल म्हूण म्हणटना कितले संकट जावका म्हूण म्हणटा निजावन मागीर कडेर म्हणटा हें मेगेले दोश न्हय मेगेली चुकी न्हय ताजे निमती म्हाका अपमान जाल्ले मलगड्यान सांगला कळवे नाक्का वचन जल्वे कळवे आतां म्हाका दिसता कोणाक विनय म्हणलेल ना पोलायटनेस म्हणलेल ना तांकां कितले संपत असल्यार कितले विद्या असल्यार कितलेची भुंय घी सकड असल्यार तांकां मस्त काळ ते अनुभयसूच्या येना इतक म्हळ्यार पळय मेगेलान तो दंभ दर्प अधिकारो चड आशिल्ली देखून म्हाजी इतले अपमान पावलो न्हय म्हूण कळवे आनी म्हणटा हांव येना हांव हस्तिनावती वचना थंय मालगड्यांक आमगे प्रजावर्गांच्या पुरो हे विशय कळल्यार कितले व्हड अपमान जाता हांव हांगा राबता आमरणांत उपवास करता प्राणत्याग करता म्हूण सांगून दुशासना तूं वस मेगेल बदला तूं राज्यभार करी कडे दुशासन रडतकय कर्ण दोग जाणांकय समाधान करतकय आनी सांगतकय कसने न शोक शोचमानस्य विनिवर्तेत करहिचित अर्थात म्हळ्यार दुःख करतरच कुळ्ळे जल्वे दुःख निवारण जातवे
तुमकां दुःख येयला ताका वापस तुमी दुःख करचें निवारण जातलें तें ना नवें जावन गेलें आतां धैर्य घेवन तुमी वच्चो हस्तिनावतीक मुखारसून कसल कोरका म्हूण म्हणलेलें आलोचन कोरका म्हूण सांगून कळ्ळें आनी एक म्हणटा कसं म्हूण म्हळ्यार तूं तें तांणी तुका अपमान तुका तांणी सोडवा न्हू आनीकय अपमान केल्ली म्हूण लेखचे पशी प्रजा वर्ग तांणी तुका कळ्ळें तांणी काही राय न्ही तुगेले तुका राज्य सोलून तांणी तुगेले प्रजा वर्गांत येयल्यांची एक रायाक कसले आपत म्हळ्यार रक्षण करचें प्रजा वर्गांच्या कर्तव्याची कळ्ळें म्हणटा तांगेलें कर्तव्य तांणी केलां तुगेले वयर तांणी कसले व्हड करूण दाखयनी तशें कसलें लेखता सामान्य जनतांनी सर्व रायाल प्रजा वर्गाचे रायाल सैनीक कसले राया कश्ट येयले रक्षण करनाचे आम्ही रायाक रक्षण केल्लें रायाल खातीर जीव दिवचे तयार जावका सैनिकान पळय म्हणटना आम्ही आमगेले निमती दुर्योधन वरलेलो म्हणून सैनिकान कोणें उलोवचें ना ते गेलू कोणाल जाता रायालो जाता तशी पांडव तुगेले प्रजा वर्गांत येयलें ती तुगेले सेवक तांणी तुका सोलवल्यांची तांणी तुगेले येद्रा सोलवल्यांची तशें जावन तांणी तुका वांचयलें म्हूण म्हणलें कुडलें ते तांणी कसलें तांणी ओडपण दाखोवचें ना तांगेली कर्तव्याची गेलवलो गंधर्व रायाले युद्ध करून गेलवलेले पांडव जाल्यार तुगेले प्रजा वर्ग तुगेले अधीन तांणी आशिल्ली करून गेलवलो दुर्योधन म्हणून जाता कळ्ळें तशें जावन तूं त्या परे घेवन बशी नाका म्हूण गेल्वे कर्णान अशी सांगतना तो बोडलेस न्हू कोण दुर्योधन ना नातल्या ताका कळनावें कळ्ळें कस एक विशय पळय यजमानांक गेले रक्षण करचें कामाचें कर्तव्य तांणी पळय तुगेले कामाचें दास न्हू तांणी तुका रक्षण केलें कुडलें तुका कसो अपमान ना नवें मागीर आतां तूं जायते इतलें सांगलें तुका कळ्ळी तूं प्रायप्रवेश केलें मेल्ली नंतर तुका काही दुर्योधन मेल्ला आनी तागेले सुदी नाका म्हणटावे ना नवें कितले काळ पर्यंत थंय दुर्योधनान अशें केलेलें म्हूण ताजी टिके टिप्पणी पुरे जावन अपास्य करून हांसतात नवें तें जायना तें तुका अळशीक जायना तूं आसन आसच्या पुरो जाल्यार तुगेलें अन्ना काम म्हाका पळय अपमान न्ही मे तें म्हणनी म्हणटना दुर्योधन कशें जाल्यार हांव हांगा जीव काण घेवची खंडीत हांव हांगार आपची खंडीत म्हूण सांगून कडेर शेकुनी सांगता कसा एक पिशे रे तुका अखंड साम्राज्य मेळ्ळा कसं एक कारण कर्णान सांगिल्ले विशयी सम ताजे खातीर तूं जीव काण घेत म्हणटा मूर्खवे तूं यह समुत्पतितं हर्षम दैन्यं मान नियच्छति स नश्यति श्रियं प्राप्य पात्र मामम इवांबसी म्हणटा म्हळ्यार आकस्मिक जावन कसं की एक संतोष येता जिवनांत आकस्मिक जावन कसं की एक दुःख येता कळ्ळें ते सैसूचे जायना म्हूण म्हळ्यार तो अपक्व घट म्हळ्यार आतां कुंभारो हे बुडकूळ न्ही करता मातीन कोरून ताणी ते सिज्जयना नातल्यार ते अपक्व म्हूण जाल्ले कळ्ळें अपक्व घट ओपास माती उदकां पडली कुडले ताका उदक लागली कुडले करगून वता तशी तूं अपक्व घटवे म्हूण म्हणटा आनी सांगता अति क्लीबम दीर्घसूत्रम प्रमादिनम व्यसनात विषयाक्रांतम न भजंती नृपम प्रजाहा म्हळ्यार कोणाक मस्त भंय आस कोणाक पौरुशा ना कोणेय आज कोरया फाय कोरया पर कोरया म्हूण सांगून काम करना अशी मुखार करताच की दुर्व्यसन आसता की केन्नाय तपू करताच की केन्ना पडल्यार सुकार सुका म्हूण दिसून सुकारीची आसून प्रजा वर्गाच्या काम करनाच की तसले रायाक प्रजे अंगीकार करनाची कळ्ळें आमगेलो राय बिजुडो पौरुश नातिलो कसल काम कर आमी अर्जी दिल्यार पाय पळया पर पळया म्हूण मुखार करता केन्ना पडले दुर्व्यसन तपू करचें आनी तागेल चूक मान पळयता प्रजा वर्गाच्या चूक ना हक्का म्हणून कोणाक दिसता कोण राय आसता पळय तशी त्या प्रजा वर्गाचे ताका राय म्हणून ओपनाची कळ्ळें तशें जावन पळय तूं धैर्य करी वच्चा आमी आमगेले देशाक म्हूण म्हणल्यार सांगल्यार दुर्योधन नेल्यार दर्बी गेलाकी आनी हें धर्मरायो द्रौपदी परे वतान नेशिल्ली पळय वल्कल तसले एक वल्कल न्हेसून मौनार बसलो की आनी ध्यानासक्त जावन बसलो की पुराय जनान लेखले की कसो करचें हक्का म्हूण सांगून पळय पुढे दुर्योधन ईश्वराले अनुग्रहान जन्म आयलो म्हणून त्या लोकांनी सांगताचे ताणेक रुद्रान ताका वर दिल्लें की
दुर्योधनाले कुरटाले दुखून मात्ता वेरचे भाग वज्रसदृश जल्ले कसले म्हळ्यार तितली घट्टी कठोर खंयची शस्त्रास्त्रां निमतीनी छेदन करूं साध्य ना जाल्यार तागेले कुरटा अनंत वयरचे भाग असना भारी कोमल कळव्या कडेरी ताका स्वप्नांतू स्वप्नां दिसल्या बरी जलकी कसं न्ही म्हळ्यार ते दानमानी पर्यंत देवते पांडव देवतेंगेले अंश म्हळ्यार या कौरव पुरे दानवांगेले अंश म्हणलें न्हय धर्म अधर्म युद्ध म्हळ्यार देवतेंक न्ही दानवांक युद्ध न्हय हे दानवांक युद्ध करूं का देवतेंगेले म्हणलेलें मन प्रेरण विष्णून दिवची न्हय कृष्णाल प्रेरणेन ताका दानवान तागेले वयरी प्रभाव घालून ताका स्वप्नांत पुराय कसो कसो हांव एक श्रेश्ठ पुरुश म्हाका कोणाकय सोलवाच्या जायना तशें पळय ताका दिसली की म्हळ्यार ध्याना बशील कडेन कळव्या आनी एक कसो म्हळ्यार निजावन तात्पर्य निर्णय सांगताचे त्या वेळाक भीष्मू द्रोणू कृपू अश्वत्थामू पुराय जनांक दानव आबिश्ट जावन नाशिल्ले आनी कृष्णान मारलेले नरकासुरस पळय तागेले ते जीव कर्णालान तो आबिश्ट जालेले तशें जावन ताका हे पुराय दानमाल प्रभावान हें पुरे कळटा पुराय दानवच आमी दानव म्हळ्यार ताका दानव म्हण दिसना पुराय आमी एकची कळ्ळें तशें जावन अर्जुनांक न्ही भिवका म्हणना म्हण खंडीत हांव युद्ध करता पांडवांक गेलवता म्हूण म्हणलेले भावन तागेले मना येवची तशी ते दानवाल प्रचोदन जाल्ली की जाल्यार रात्री सगळे तशी बसला उठान वच्चो का म्हूण मनच ताका ध्याना दुखून जाल्यार तशी बसला म्हळ्यार ताका गोस एर्दू सोपास तांणी म्हाका समाधान करूं येता ताची तांणी समाधान करून हांव उठयलें म्हण तितले आत्माभिमान ताका दुरभिमान कळ्ळें कडे बदत आणल्याकला बरें सकाळी कर्ण दुर्योधनाला येता आनी ताका पास सांगता पळय नम्रतो जयते शत्रून जिमान भद्राणी पश्यती तुका वतना तूं मेल्लो म्हण जाल्यार तुका शत्रूंक आतां तूं हें प्रायश्चित करून मेल्लो प्रायोपवेश करून मेल्लो तूं मेल्ले नंतर ते अर्जुना दिस तुगेले शत्रू आसना तांकां गेलवचें जातोय तुका ना न्हय जीवन भद्राणी पश्यती कळ्ळें तूं जीव आस म्हणजे तुका केन्नाय जाल्यार तांगेले गेलवचें जाता तशें जावन हें पुराय सोडी कळ्ळें हें पुराय आलोचन सोडी हांव वचना तुका युद्ध जाल्यार पांडवां लूट गेलोवचें हांव वचना म्हूण सांगता कळ्ळें कडेरी दुर्योधन वय जायत हांव मरना युद्ध करता म्हणून ओपल्या बरी पुराय एक्टींग उठान सपरिवार तागेले सगळेची हस्तिनावती चमकल कळ्ळें हस्तिनावती चमकल कुडले एक पंत भीष्मा या पुरे कळतं ना येवन ताण साम्मा बिश्टा येईल काय आम्ही म्हालगड असताना आम्ही सांगला वच्चे नाका तू कसं म्हळेले घोषयात्रा गायक लॅक करू वताची म्हणून वचून खंय चमकल तू पांडवां नाशिल कडेन चमकलो वच का आशिल्ले तुका ताजी फल भोगलो न्हू तूं ते गंधर्व चित्रसेनाल निमित्त तुका गर्वभंग जाली काय तुका बंधना घाली काय तुगेले निमते आमगेले अंतपुरा स्त्रियांकय बंधना पडका जाल्ले असल दुष्ट कार्य तू केल्ली मग वचून तुगेले मना दुष्ट आलोचन कसं आशिल्लें पळय ताका समजावन तुगेले बायलांकय अपमान जालें तू चमकलो द्रौपदीक आनी की पोटा उजाडो का तिका लज्ज जावं का तिका अपमान जावं का आमगेले आभरण ऐश्वर्य प्रेम मेरवाचें म्हणून लेखून बायलांक घेवन चमकलो न्हू नानातले घोश यात्रेक धनगणती वतना बायलो लागीं जावकाचे तशें जाल्यार तूं केल्लें कर्माक सम्मान तुका फल मेळ्ळें जालें न्हय आतां तुका राखली कोण थंय हांव आयकलो भीमने अर्जुन इलीच के युद्ध करूक तांतूय त्या गंधर्वांनी तांगेले पांय रान घाल्ली खंय तुका बंधन सोडोवचे खातीर अळशीक जाय आशिल्लें हें तुका गलीज कार्य न्हू तूं केल्लें आनी बारी नमगत आशिल्ली तूं कोणाक त्या कर्णान कसं केल्लें तागेले प्राणाक कसं की अपाय येता म्हूण कळ्ळें कुडलें तुमकांय सोंटो धांवलो वय कर्ण जायबेत असोल तुका हक्क नमगून तूं पर पांडवांक गेले वटू युद्ध करता म्हणून लज्जी जायना तुका हांव सांगिल्लें आयकत जाल्यार पांडवांक आपयसून जेवा तूं थंय वचून तांगेले संधी करून तांगेलें राज्य तांकां दिवका अशें जाल्यार तुका सांग मुखारसून तुगेले वंशाकय सांग म्हणून बुद्धी सांगता कडेर हो अट्टाहासार हस्तकय भीष्माक उत्तर दिनाके हस्तकय ऐकना नतला बरें करून आनी शकुनी वटू चमकलकय कळ्ळें भीष्माक कशी जावका हांव चांग सलहे दिवचे चमकल मालगडो आज्जो कसले लेक्का धरना नशी तिरस्कार केलो न्हय हाणें म्हूण सांगून ताका बारी मना दुखलें भीष्माक कळ्ळें ताका मुखारसून हांकां कांय बरी जायना व्हड दुरंत जाता हांगेलें जिवनांत म्हूण सांगून कळ्ळें हांगा कर्ण
कसं करतो गो तुसवे आत पांडवांक दाखवो का आम्ही कितले बलिष्ठ म्हणून सांगून आणि की पांडवानं आमक सोडवा आयले म्हणली कुडले ते तांगेल कर्तव्य म्हणून लेखू का म्हणून शकून येणनी करुणानांनी सांगला ना तशी आता करणं तुगेल पराक्रम कितले म्हणून तांकां दाखवो का रे दुर्योधना म्हणून सांगून एक आम्ही वैष्णव यागो कोरया कळवे आम दिग्विजय कोरनो कडे म्हळ्यार कशें गोतस्वे राजसूय याग तुवय कोरका म्हणून सांगचे त्यांनी हा सान रीती रे सांगतं देखून पुराय विस्तार जाऊन या तुम्ही ऐकल्याच देखून राजसूय याग कोरका म्हणून दुर्योधनानं शकुनीनं पुढे निर्धार करतना कर्णाने जायत म्हणजे हांव वचून दिग्विजय करून येता म्हणून जाल्यार रे तांगेल कुलपुरोहित कौरवांगेले सांगताच की आणि मलगडे पळय सांगताचे ना 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 करू जायना इथं म्हळ्यार राजसूय याग केलेलं रायानं भुईंचे वैर सुनजे ताणी मेल्ली नंतर अन्यकलान राजसूय याग करचे आता पयचे पयर राजसूय याग केलेलं धर्मरायो आणि की जिवंतेस म्हणटना आणि नाही मी अनेक वंशाच्यान कोरका तू तागेले वंशात गेलेलं तिकून तुगेल वंशाचो राजसूय याग केलो जिवंतेस म्हण तू करू ना तागेल तागेल ताणच तितले काळ ते राजसूय यागा फलस वापस वापस करू ना म्हणून शास्त्र असं म्हणून सांगताना तर कसं करचे म्हणून कडे पुरोहित सांगता की राजसूय यागाक समान जावन सुचेक वैष्णव म्हळ्यार यागस त्या करतो म्हणून सांगून कळलं तेच जावन कर्ण कसं करता दुर्योधनाला अनुमती घेता दिग्विजया चमकलो दिग्विजया वचून पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पूर रायांक जय करून जयसून घेऊन दुर्योधनाक तांणी आश्रित राय सामंत म्हणून सांगून अशीची पुढे अर्जुन भीम सकड कशी चमकल तशीची एक राशी संपत्त घेऊन आयला यो कळस भारी संतोष केलं की दुर्योधनाक भीष्म द्रोण मलगड्यांक पुरी निंद केलं की ताणे आणि कर्ण भारी होगळसील काही कळव्या कडेरी वैष्णव यागो कोरच्या सूर जलकी यज्ञ कार्य प्रारंभ जाल्ले सर्व राय आयल्यांची जलरे 4 वर्ष वनवास जाऊ शिवाय आम्ही हस्तिनावती येनाची म्हणून त्यांनी प्रतिज्ञा केला नव्हे जाल्यार तांकां आपयल काही कसं लेका म्हळ्यार तांगेल पराक्रम तांगेल वैभव परे प्रदर्शन करका नव्हे उद्देश समना दुरुद्देशाची तशान पांडवांक आव्हान केला हांगा आव्हान दिवचे आयिल्ले दूतच नव्हे तागेले म्हणली की आम्ही वनवास जाले शिवाय हस्तिनावती येना म्हणून सांगला नव्हे म्हणून कळवे कडेरी भीम मात्र तो पेस्ट नव्हे तो म्हणाल काही आता अर्जंट करूनक म्हण आता त्यांनी वैष्णव यागो करोची मुखारसून आम्ही एक महायागो करोस युद्ध म्हणून म्हणलेलं त्यादना त्या महायागाक आहुती कसं गोतस्वे आहुती यांची पुरय दुर्योधना दिकवरव कळवे तांकां आहुती दिवचे म्हणून सांगता आणि तांगेल आहुती घेऊन जतर आम्ही हस्तिनावतीन तू आरामे रेवचे त्या वचून तुगेल राया सांग म्हणून जाले हांग यज्ञ जाल्ले कशी शास्त्रोक्त जावन यज्ञ जाल्ला कळवे जाल्ला रे यज्ञ समाप्ती जल्ली कुडले वापसही पळे ह्या दुष्ट चतुष्ट 4 जण दुःशासनो दुर्योधनो शकुनी कर्ण अनेक प्रतिज्ञा करता काही कसं म्हणून म्हणारे आत्ता पांडवांतू राजसूय याग केलेलो धर्मराय आशिल दिकून या राजसूय याग करून ना म्हणान जाल्यार आम्ही राजसूय याग कोरका रे दुर्योधना केदन कसं युद्ध जत्त म्हणाल खंडीत नव्हे युद्धांत या पांडवां पुरा ओय मारनू जत्तरी मागीर आम्ही राजसूय याग कोरया म्हणून आणि कर्ण कसं गोतस्वे एक सभामध्ये तू एक प्रतिज्ञा करत की अर्जुनाक संहार कोरुतै आम मांस खायना सुरापान करना मक्क कोणय येऊन कसले जाय म्हूण निमगिला रे नास्ती म्हणा दिवचेचे हांवें म्हूण प्रतिज्ञा केला कळवे हांनी कसं केलें आतां प्रजावर्गाच्या अनपुरय आमगेल बदी नयले मांत्र मुखारसून पांडवान राज्य गेलवूचे आयले रे प्रजावर्गाचे तांकां धमडाका म्हणून भारी नत्तील मोग प्रजावर्गाच्या लेपरे दाखोवन घेवन तांणी अभिवृद्धी कार्याने करताच काही आणि चंद करून राज्या डेळीत करताची कळवे हांगा 1 वर्ष 8 महिनो द्वैतवना राबिले पांडव युधिष्ठिरू तक मनशांतीना हांव एक पगडी खेळलो मिगेल निमती जावन मिगेल भावंडा पुरे इतले कश्ट जल नमे म्हणून कळवे तो कसं करता म्हाका मना शांतीना कडेर म्हणटा तांणी वापस नाका मी कमी कव नाका वचा हांगासले कसं कसं की सकड कर तांगेल उडगस मस्त येता म्हणून सीधा काम्य कमना चमकली एक पंत वेदव्यास येताची पळिताची भारी चिकर शिजल्ल्याची आमगेले नात्र बारी बेजार जाता तांकां मन दुखलें पांडवांक समाधान करूक म्हणटा खंय तांणी ना तप्त तपसो लोके प्राप्नुवंती महासुखम
सुखदुःखे हि पुरुषः पर्यायेण उपसेवते म्हणून पळय तपस्सु स्वाध्याय व्रत या परी कोरका जीवनांतू नानतलं रे शाश्वत सुख म्हणलेलं मेळना कळवे अन्य कुडगास्तवराची सुख म्हणल्यानंतर दुःख येता दुःख अनुभवल्यानंतर सुख येता सुख दुःख पर्याय जावन येवचेची तुमका म्हाका अन्यकळ्याक दुसऱ्या कळ्याक म्हण नाही मर्त्य लोकांत कोण मानव शरीर घेवन येयला तांकां सुखय आस दुःखय आस कळवे कोणाकय शाश्वत सुख कोणाकय शाश्वत दुःख म्हण ना सुख चड येवच्या पुरो दुःख उणें येवच्या पुरो दुःख चड येवच्या पुरो सुख उणें येवच्या पुरो तांगेलें प्रारब्ध कर्म जाल्यार येना म्हण म्हणलेलें ना कोण सुख दुःखे ही पुरुषः कोण सुख दुःख येतना तांणी समान जावन घेवन निश्चिंत रस्ता की तांणी धीर पुरुष म्हणून घेताची म्हूण सांगून वेदव्यास सांगताची आनीची काणी आमी पयचे दिसाक पळया आजी सांगील सरपै परमात्माले गुरुंगेल चरणाराविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।